Welcome to Ramayan in Sri Lanka with Kadipa. This is our day 5 आणि आज आपण नुआरा एलियाला अगदी जड मनाने टाटा करूयात आणि निघूयात एलाकडे जायला. नुआरा एलिया टू एला ह्या वाटेवर सीतामाईंच्या अग्निपरीक्षेचं ठिकाण आहे आणि त्याचं नाव आहे दिवरुमपोला. आता हे जर तुम्ही नुसतं गूगल केलं फॉर डिरेक्शन्स तर तुम्हाला 2 ठिकाणं सापडतील. एक दिवरुमपोला हे चिलाव जवळ आहे आणि दुसरं जे आहे ते नुआरा एलिया जवळ आहे. पण जे सीतेच्या अग्निपरीक्षेचं ठिकाण आहे ते नुआरा एलियापासून एक 30 ते 40 मिनिटावर आहे. त्यामुळे यू शुड प्लॅन दिस प्लेस वेन यू आर लिव्हिंग नुआरा एलिया अँड नॉट ऑन युअर डे 1. टुडे इज द मोस्ट ॲडव्हेंचरस डे ऑफ अवर ट्रिप. कारण आज आपण त्रिलोकाची सफर करणार आहोत. म्हणजेच आपण जाणार आहोत उंच उंच आकाशात आणि मग जाणार आहोत पाताळात आणि सगळ्यात शेवटी जमिनीवर सुद्धा येणार आहोत. दिवरुमपोला हे ठिकाण हे रावणाच्या मेडिटेशनचं ठिकाण होतं असंही इथे सांगतात. आणि सध्या इथे एक बुद्ध मंदिर स्थापन केलेलं आहे. ह्याच्या एंट्रन्सच्या कमानीवर म्हणजे जे ॲक्च्युली मेडिटेशनचं ठिकाण आहे किंवा जिथे बुद्धाची मूर्ती आहे त्याच्या एंट्रन्सच्या कमानीवर 7 प्राण्यांपासून म्हणजे 7 प्राण्यांच्या वेगवेगळ्या पार्ट्सपासून बनवलेला असा एक अनोखा प्राणी आहे. आणि तुम्ही ह्या कमानीतनं जेव्हा आत एंटर करता तेव्हा म्हणे हा प्राणी हे 7 प्राणी तुमच्या सप्तचक्रांना मला वाटतं लिंक करतात आणि निगेटिव्हिटी शोषून घेतात असं इथल्या प्रिस्टने आम्हाला सांगितलं. मकर तोरण, 7 animal parts, लायन लेग, फिश बॉडी, पिग इयर, मंकी आय, क्रोकोडाईल माउथ, एलिफंट नोज अँड पिकॉक. 3, 4, 5, 6, 7. This dragon कुठे तुझा जन्म झाला, कुठे तुझे मूळ, पिढ्या पिढ्या वाहणाऱ्या नदीचे तू जळ. पसरला वट वृक्ष निबिड नात्यांचा, एक पान घेऊ पाहे शोध अस्तित्वाचा. ह्याच परिसरात एक हनुमंताची सिंगल मँगो ट्रीमधनं केलेली मूर्ती आहे. आणि ही मूर्ती इज अ सिंगल पीस. आय मीन देर आर नो नेल्स ऑर नो एनी अटॅचमेंट्स टू इट. सो ही पूर्ण मँगो ट्रीमधनं कार्व करून केलेली हनुमंताची मूर्ती आहे. सीतामाईंनी त्यांची पातिव्रतेची आणि पतिव्रतेची जी परीक्षा दिली अग्निपरीक्षा ती जागा आपण ओपन करतोय आणि ती जागा ओपन करायचं भाग्य आम्हाला मिळालेलं आहे. आम्ही आंबेडकर आहोत. अग्निमीळे पुरोहितम् यज्ञस्य देवामृद्विजम् होतारं रत्नधातमम्. ओम सर्वमंगलमंगले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गण
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. आपण बघतो की सगळीकडे राम लक्ष्मण सीतेची मंदिर असतात, पण हे पातिव्रत्याच्या परीक्षेसाठीचं असलेलं मंदिर असल्यामुळे फक्त राम आणि सीता आहेत आणि हनुमंत आहे. आणि हा हा समोर दिसतोय हा त्रिकूट पर्वत आहे. आणि असं सांगतात की त्या त्रिकूट पर्वताच्या खाली अंडरग्राऊंड रावणाचा पॅलेस आणि अनेक टनेल्स असं सगळं गुप्त स्ट्रक्चर आहे. ह्याच्याच उजव्या साईडला एक राहू लेक म्हणून आहे. आणि अग्निपरीक्षा देण्याच्या आधी सीतेने जे काही तिचे दागिने होते ते काढून या तलावात टाकले अशी इथे कथा आहे. तसंच त्या ज्या ज्वाळा होत्या अग्नीच्या त्याचंही नंतर सोन्यात रूपांतरण झालं आणि ते सगळंच या राहू लेकमध्ये आहे. त्याला करंटली लाहू लेक असंही म्हणतात. आणि तिथे लिव्हिंग कोब्राज आहेत, सो नोबडी कॅन रिअली गो देअर. ही जी अग्निपरीक्षेची जागा होती ह्याला ॲज युजल आपल्या लोकांनी फारसं महत्त्व दिलं नाही, पण जेव्हा ब्रिटिश लोक इथे आले तेव्हा त्यांना ह्या जागेचं प्रचंड महत्त्व वाटलं. आणि ह्या जागेवर जर शपथ घेतली एखाद्याने तर ती तो मोडूच शकत नाही. अशा पद्धतीने ज्यांना शिक्षा म्हणून एखादी गोष्ट करायला सांगायची असायची किंवा ज्यांच्याकडनं कुठलंही वचन घ्यायचं असायचं त्या सगळ्या गोष्टींसाठी ब्रिटिशांनी ही जागा वापरली. आणि नंतरच त्याला प्लेस ऑफ ओथ म्हणजेच दिवुरुम पोला सिंहली भाषेत असं नाव पडलं. आपण आता सीतेने जी अग्निपरीक्षा दिली त्या जागी आलेलो आहोत. आणि मलाही लहानपणापासून असा प्रश्न पडायचा की का बरं सीतेने अग्निपरीक्षा दिली. रामाचा तिच्यावर विश्वास नव्हता का, किंवा रामाचं तिच्यावर खरंच प्रेम नव्हतं का, रामाने तिला का बरं अग्निपरीक्षा द्यायला सांगितली असेल. पण जसजशी मी मोठी होत गेले, जसं मला समाजाबद्दल इन जनरल हाऊ वर्ल्ड वर्क्स बद्दल माझं जाणीव आली, समज आलं, तसं मला झालं की रामाचा 200 नाही 500 नाही 1008% विश्वास होता सीतामाईवर आणि त्याचं प्रेमही होतं. पण लोकापवादाला सीतेमातेने बळी पडू नये म्हणून आणि तो स्वतः राजा असल्यामुळे त्यांनी जर काही गोष्टी पाळल्या नाहीत तर समाजाच्या दृष्टीने ते बरोबर राहणार नाही. हा एक भाग. आणि त्यापेक्षा मला आज जो दुसरा अतिशय वेगळा भाग जाणवला तो म्हणजे जेव्हा 6000 वर्षांनी 5000 वर्षांनी अजून 10,000 वर्षांनी हे रामायण चालू राहील, हे रामायण गायलं जाईल सगळीकडे, त्यावेळेला सुद्धा कोणत्याही माणसाच्या मनात सुद्धा असा विचार येऊ नये की सीतामाई पवित्र होती का नाही. या कारणासाठी ही अग्निपरीक्षा. म्हणजे कदाचित त्या काळच्या लोकांचा विश्वासही बसला असता, कारण ती राणी होती, श्रीराम राजा होते, ते दोघेही अतिशय चांगले होते. पण रामायण हे त्या काळापुरतं मर्यादित नाहीये. रामायण हे अजरामर आहे आणि कित्येक अजून पिढ्या पुढे चालत राहणार आहे. तर त्या सगळ्या पिढ्यांना कधीही शंका येऊ नये एवढ्या कारणासाठी ही अग्निपरीक्षा सीतामाईंनी दिली असं मला वाटतं. आणि निश्चितच ते अग्निपरीक्षेतनं पास झाल्या. आम्हाला आता इथल्या प्रीस्टनी किंवा इथल्या पुजाऱ्यांनी ॲक्च्युली अशी ज्योत केली, ज्योतीत हात घातला आणि ते जे ज्योतीचं आहे म्हणजे तो जो अग्नी आहे तो आमच्या कपाळाला लावला. तर खरं सांगते, यू वॉन्ट बिलीव्ह, माझ्या इथे अजूनही चटका जाणवतोय. म्हणजे त्याच्या हाताने त्यांनी अग्नीला हात लावून जो आम्हाला लावला तो चटका मला जाणवतोय. तर विचार करा, खरंच जेव्हा अग्नीमध्ये सीतामाई बसल्या असतील तेव्हा त्यांना किती त्रास झाला असेल. तर अशा सीतामाईंना आणि त्यांच्या पातिव्रत्याला मनापासून आमचा नमस्कार. तिथून बाहेर पडून नाऊ वी आर मूव्हिंग टुवर्ड्स आवर मोस्ट ॲडव्हेंचरस स्पॉट विच इज अन अंडरग्राउंड ब्लू वॉटर पॉन्ड कॉल्ड नील दिया पोकना. आता ह्याविषयी जेव्हा नेटवर वाचलं ना तेव्हा मला असं वाटलं की अंडरग्राऊंड वॉटर पॉन्ड म्हणजे हां ठीक आहे, साधारण जमिनीच्या खाली जवळच असा वॉटर पॉन्ड असेल, कारण तो मुळात सगळ्या फोटोजमध्ये ब्लू दिसत होता.
आणि त्यामुळे वी वर नॉट शुअर की आपण काय घालायला हवं, फुल घालायला हवेत का, पाणी असेल तर केपरीज घालायला हव्यात, शूज घालायला हवेत का, स्लीपर्स घालायला हव्यात. देर वर सो मेनी क्वेश्चन्स अराउंड इट. पण तिथे गेल्यावर समजलं, एक तर त्या ब्लू वॉटर पॉन्डच्या एंट्रीला जाईपर्यंतच साधारणत एक 300 ते 400 मीटर ते म्हणतात, पण असा उतारावरचा तो असल्यामुळे आणि दगडातला वॉक असल्यामुळे इट फील्स अ लॉंगर वॉक. सो शूज इज अ मस्ट फॉर यू. अनदर थिंग इज यू मस्ट हॅव गाईड. सो तो गाईड कुठे मिळेल, कसा मिळेल याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि आता इथे खूप सोयी आहेत, म्हणजे तुम्ही वर आलात ना की इवन कपडे बदलायला जागा आहे. त्याच्यामुळे तुम्ही जरी आत ओले होणार असलात तरी डोंट बी स्केअर्ड ऑफ दॅट. वर आल्यावर तुम्हाला व्यवस्थित कपडे बदलता येतील अशी इथे सोय केलेली आहे. इथलं तिकीट हे 3000 श्रीलंकन रुपीज पर पर्सन इतकं आहे. तिथेच बाहेर ते तिकीट काढता येतं. आत उतरलात की मिट्ट काळोख आहे, म्हणजे डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही इतका काळोख आहे. त्यामुळे तुम्हाला स्वतःचे हेडलाईट जाऊन खाली उतरायला लागतं. आणि आत साधारणतः 1 किलोमीटर वॉक आहे, बट दॅट फील्स ऑलमोस्ट लाईक 5 किलोमीटर्स वॉक. जय श्री राम 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 राम, जय श्री राम 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 राम, जय श्री राम राम राम, जय श्री राम राम घट घट के वासी। रघुकुल नंदन जय श्री राम, असुर निकंदन जय श्री राम, भव्य भंजन जय श्री राम, शत शत वंदन जय श्री राम। राम 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 हरे राम 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 राम। सुखकारी दुखहारी तुम पे जाऊं बलिहारी, करूं भक्ति तुम्हारी निष्काम। नीलवर्ण दानोधारी प्रभु अवध बिहारी, तुमसे बड़ा है तुम्हारा नाम। 600 no, deep 30 meters, inside diving 650 meters. ब्लू वॉटर पॉन्ड आम्ही अतिशय कष्टाने आणि अतिशय डेंजरस अशा वेजनी इथे आलेलो आहोत. आणि आत आल्यावर मस्त निळशार पाणी आहे आणि थंडगार आहे, बर्फासारखं एकदम. जय श्री राम राम राम, जय श्री राम 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 राम, जय श्री राम राम राम, जय श्री राम ह्या पराक्रमानंतर आम्हाला कडकडून भूक लागली होती आणि आम्ही थेट गाठलं ते एला सिटी सेंटर. रश्मी मी घेणार.
रश्मी मी हे घेणार. काय आम्ही काय खाणार आहेस तू? काय खाणार आहेस? रोटी, बिग रोटी, Veg. एक अँड व्हेजिटेबल. एला विलेज इन. काय वेदू, तू काय खाणार? एला सिटी सेंटर. आम्ही मस्तपैकी व्हेज रोटी आणि डोसावर पाव मारला आणि आता निघालो आम्ही डिवाइन व्ह्यू होमस्टेला. डिवाइन व्ह्यू होमस्टे वॉज द बेस्ट stay that we had in Sri Lanka. On the one hand it was economical, but it was very serene, and food also they served was amazing. Only thing is एला मधले जे स्टेज आहेत ना ते असे खूप वर आहेत, आत जाऊन वर उंचावरचे स्टे आहेत. तर तिथे टिपिकली गाडीवाले यायला खूप कटकट करतात आणि फ्रॉम मेन रोड टू एनी स्टे ऑटो चार्जेस यू 500 श्रीलंकन रुपीज. आज खरं म्हणजे आता दुसरं काही करायचा अंगात प्राण नव्हता, जीव उरलेला नव्हता. सो असं वाटत होतं मस्तपैकी हॉटेलमध्येच पडी टाकावी. बट ॲट द सेम टाईम एलामधलं वेदर आम्हाला बाहेर ओढत होतं. अँड वी ओनली हॅड 1 day planned in एला अँड वी विजिटेड एला स्विंग. एला स्विंगचं तिकीट हे पर पर्सन 3000 अँड फॉर कपल 5000 श्रीलंकन रुपीज एवढं आहे. पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में. पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में. दिल से मेरे लहरें उठे ठंडी